हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग। तर तुम्हाला विचार येत असेल की मी इतके कपडे वगैरे घालून कुठे चालली आहे। सो तुम्ही पण आमच्यासोबत चला। आम्ही चाललोय पाया पडायला देवीच्या। तुम्ही बघालच आणि मी कशी दिसते ते कमेंट करून नक्की सांगा। मी कॉलेजला गेलेली, कॉलेजवरून आली, कपडे वगैरे चेंज केले फटाफट आणि रेडी झाली आहे। चला जाऊया। स्टेडियम ब्लॉग स्किप करू नका गाईज। बघा ही माझी मम्मी फ्रस्ट्रेट झाली आहे। कुठे चाललोय आपण? कुठेतरी चाललोय। अरे चाललोय कुठे नंतर सांगेल। हा नंतर सांगेल। आणि आता ती जॅमला ब्रेडला जॅम लावून देते जॅमला ब्रेड लावून देते। हे बघा ब्रेड आणलेले काल मी आणि जॅम आणि इथे उसळ आहे। असं आहे। चला बघूया। तर मम्मीने दिलाय ब्रेड जॅम। हे बघा मस्त पैकी। आणि हे बघा ही माझी ताई आहे सगळ्यात मोठी आणि इथे मम्मी बसली आहे। तर असं वाटतंय पाऊस पडण्याची शक्यता आहे गाईस, कारण ढग आलेत, वातावरण तसं झालंय। काय घेणार आहे का? पाऊस इतका पडत होता, मी तर भिजली आहे बघा। एवढं सगळं नाहीलंय माझं। हे बघा ही जर भिजली, हिची साडी बघा इथे थोडी थोडी भिजली आहे साडी। हा मग ते बसमुळे, अरे बसच बोलते, रिक्षा। चलो गाईस भेटूया तिकडे। तर आता आम्ही आलोय डॉकयार्ड स्टेशनला आणि इकडून आम्ही जाणार आहे। मी सांगणार नाही, तुम्ही बघून गेस करा आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तर दगडी चाळची आई माऊली बघायला जाता जाता आमचं दर्शन झालं नवसाला पावणारी भायखळ्याची आई दुर्गा भवानीचं। तर इथे खूप लाईन होती दगडी चाळच्या आई माऊलीचं दर्शन घ्यायसाठी, पण आम्ही पण लाईनमध्ये होतो। त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट आतमध्ये गेलो। सो गाईज लाईनमध्ये उभे आम्ही लोक, लाईन लावली आहे आणि मम्मा बघा। तर मी पूर्वा नाही आली आहे कारण ती गेली आहे जॉबला ॲज युजल। सो तिथं नंतर सांगेलच ती कुठे गेली आहे ते। आणि आता बघूया किती वेळ लागतोय लाईनमध्ये, काय काय नाही।
झालंय आमचं. पटापट गेलो आणि आलोय बाहेर. आता आम्ही चाललोय घरी. गोईंग बॅक टू होम. आम्ही कुठेतरी जाणार आहे, बघू इथून. कसं वाटलं मम्मा? मम्माने तर वरती जाऊन दर्शन घेतलंय फुल. फोटो शेअर करेल. थँक्यू प्रथमेश. तर अगेन पाऊस स्टार्ट झालेला आहे. तर इथे परत पाऊस स्टार्ट झालेला आणि टॅक्सी पण भेटत नव्हती पावसात. सो आम्ही नंतर मग टॅक्सी भेटली आणि ताडवाडीत निघालो. तर आता आम्ही चाललोय माझगाव ताडवाडी तिकडची देवी बघायला. पाऊस तर एवढा येतोय ना, दगात येतोय पाऊस आणि कपडे सगळे भिजत आहेत. पण ठीक आहे. तर मम्मी इथे ओटीचं सामान घेतीये. हे बघा, या काकींकडून ओटीचं सामान घेतीये. तर तुम्ही पाहू शकता ताडवाडीची तारिणी. इतकं सुंदर डेकोरेशन आहे ना. इथे प्रॅक्टिस करतात, गाणी वाजवतात. तर आम्ही आलोय ताडवाडीत आफ्टर अ लॉंग इयर्स. म्हणजे खूप टाइम नंतर मामीकडे चाललोय, मामाच्या घरी. मोठी मम्मा आहे ना, तिच्या भावाकडे. सो असं आहे, दाखवते मी. चला, खूप टाइम नंतर आली. कशी आहे मामी? हे असं का लावून ठेवलंय? सो हाय आशू भाऊ, स्वप्नील भाऊ, कुक्कू कुक्कू बोल. कुक्कू हाय बोल. हाय हाय बोल. हाय कर. हाय कर. से हाय. ब्लॉग ब्लॉगिंग करते हैं. तर जसं की तुम्ही पाहिलं, आफ्टर अ लॉंग मी गेलेली मामीकडे. तिकडे मस्त होतं, एकदम भारी वाटलं. खूप टायमानंतर गेलेली, एकदम छान होतं यार. मी लहान होती, म्हणजे लिटरली खूप लहान होती तेव्हा मी जायची. त्याच्यानंतर गेलीच नाही मोठ्या मम्मा सोबत. बट ठीक आहे, अगेन छान वाटलं. हम जा रहे फिरदौस में लस्सी पीने. सिंस 1971. अरे हिला समजत नाही. तर गाईज मी घेतलंय फ्रूट कस्टर्ड मस्तपैकी. हे बघा गाईज, फ्रूट कस्टर्ड. हे बघा, या माझं फेवरेट आहे फ्रूट कस्टर्ड बघायला गेलं तर. मम्मीला विचारतो पार्सल घेऊ का. यम आहे, काय नको तू गेलास ना, खाऊन घे. टेस्टी, सुपर छान टेस्ट. कशी आहे लस्सी? टेस्टी. फ्रूट कस्टर्ड ट्राय कर, मस्त लागतं. तर आम्ही गेलो होतो दगडी चाळीची आई माऊली बघायला. खूप सुंदर होतं, प्रसन्न. 5 मिनिट पण नाही लागले दर्शन घ्यायला. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो ताडवाडीची तारिणी पाहायला. इतकी सुंदर देवी आहे ना. आणि आता आम्ही पितोय लस्सी. म्हणजे बाकी सगळ्यांनी लस्सी घेतली, मी घेतलेलं फ्रूट कस्टर्ड. गाईज, प्रचंड गर्दी आहे. हा ना, कंटाळलो. पण छान होता आजचा दिवस आमचा.
बोलशील खरंच गाईस खूप सुंदर दिवस होता आजचा. बोल बोल राधा बोल तेरा कौन पिया. पिया तिकडे आहे. क्लोजच स्माईल. गरबा खेळायला जायचंय मला आज. मी आज जाणार आहे गरबा खेळायला.